ह्या माशाला आमच्याकडे माकुळ मासा म्हणून ओळखलं जातं. तर हा खूप चविष्ट असतो. जसं आपण बनवतो त्यानुसार. तर ह्या माशाचं आज आपण करतोय माकुल मसाला. ही जी माकली मच्छी आहे त्यामध्ये आतमध्ये एक ब्लॅक कलरची एक छोटीशी अशी पिशवी असते. तर त्याला आमच्याकडे शाही असं म्हणतात. ती एवढी नाजूक असते, ती व्यवस्थित अशी काढावी लागते, नाहीतर पूर्ण असं काळं-काळं होतं. जे ही मच्छी खाणारे आहेत त्यांना सगळं असं माहिती आहे, कसं साफ करायचं, कसं काढायचं. तर त्यानुसार ही मी साफ करून घेतलंय. त्यामुळे एक्स्ट्रा असं काही मी डिटेल्स यामध्ये मी देत नाही आहेत. जे खाणारे आहेत त्यांना सगळं काही माहीत आहे. त्यानुसार मी आता हे साफ करून घेतली आहे आणि ह्याच्यासाठी जो आपल्याला मसाला लागेल, त्यासाठी आपल्याला लागेल कोथिंबीर, थोडेसे मेथीदाणे, जिरं, धणे आणि लाल मिरची. हे वाटून घ्यायचं. कढईत तेल घ्यायचं फोडणीसाठी, कांदा घालायचा त्यामध्ये, कढीपत्ता आणि टोमॅटो. नेहमीप्रमाणे तेलात हे परतून घ्यायचं. त्यानंतर जो आपण मसाला वाटलाय ते वाटण त्यामध्ये घालायचं. हे जे वाटण आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हळद घालायची, गरम मसाला, आपला घरगुती मसाला थोडासा घालायचा, आलं लसूण पेस्ट. हा मसाला चांगला तेल वेगळं होईपर्यंत परतायचा. असं खमंग असं सुगंध आला पाहिजे आणि त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेली जी माकुळ मच्छी आहे ती घालायची. ती मसाल्यामध्ये पुन्हा 1-2 मिनटं परतून घ्यायचं. आता थोडंसं पाणी घालायचं. सुक्का मसाला बनवतोय त्यामुळे थोडंसंच मी पाणी घालते आणि जी एक माकुल होती ती मोठी होती थोडी, तर तिला मी अखंडच ठेवले. ती त्याच्यामध्ये घालते. चवीनुसार मीठ घालते त्यामध्ये आणि झाकण ठेवून हा जो मसाला आहे तो शिजू द्यायचा. माकुल मसाला आपला तयार आहे. मच्छी खाणारे खूप लोक आहेत, पण खाणारे असले तरी काही ठराविक मासेच खातात ते. तर अशा ठराविक मासे खाणाऱ्या लोकांना मी एकदा म्हणेन, की एकदा ही माकुल फिश बनवून पहा. असा मसाला तुम्ही बनवा आणि ही डिश बनवा. तुमच्याही लिस्टमध्ये हा मासा येईल आणि पुन्हा पुन्हा हा मासा बनवाल. एवढेही चविष्ट हा माकुल मसाला लागतो. खूपच छान लागतो. ही जी माकुल आहे ना, त्याच्यामध्ये मला अंडी मिळाली. त्याची टेस्ट खूप छान लागली. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन ही डिश खरंच ट्राय करा. एकदा बनवाच.